नमस्कार, मी एरन प्रतिनिधी गजेंद्र सगणे। आज आपण सातेगाव येथील प्रगतशील शेतकरी श्री नंदकिशोर काळे यांच्या शेतामध्ये आलेलो आहो। एरन टेक्नॉलॉजीबद्दल त्यांनी काय काय इथं यूज केलं ते आपण जाणून घेणार आहोत आणि त्याबद्दल त्यांची प्रतिक्रिया कशी आहे याबद्दल थोडी त्यांच्याविषयी माहिती घेणार आहोत। नमस्कार सर। नमस्कार सर, तुमचं नाव, पूर्ण गाव आणि पत्ता सांगा। मी नंदकिशोर रमेशराव काळे, राहणार सातेगाव, तालुका अंजनगाव, जिल्हा अमरावती। सर, तुम्ही एरन टेक्नॉलॉजी यूज केली, ही कोणत्या स्टेजला यूज केली? आपली ही पराठी जवळजवळ 1 महिन्याची झाली होती। 1 महिन्याची झाली होती, म्हणजे जवळपास टोंग्या एवढी समजा 1 फुटापर्यंत आली होती। बरं, तुम्ही एरन टेक्नॉलॉजी यूज केली, त्यानंतर तुम्हाला यामध्ये काय काय फरक जाणवला? नाही, फरक खूप आहे, कारण की बाकीचे प्लॉट पिवळे झाले। आता बाजूचाच प्लॉट आहे तो पिवळा आहे, मग आपला प्लॉट पूर्ण हिरवा आहे। बरोबर आहे। आणि सेटिंग चांगली आहे, बोंडाची साईज पण चांगली आहे, बोंडाची साईज पण जाडी आहे। बरोबर आहे। हो. तुम्ही आता तुमचं जे क्षेत्रफळ आहे हे जवळपास भरपूर आहे, बरोबर आहे। तुम्ही प्रत्येक पिकात आपली एरन टेक्नॉलॉजी यूज केलेली आहे। तुम्ही हे टेक्नॉलॉजी वापरून समाधानी आहात? एकदम समाधानी आहो, कारण की चण्यातही मला खूप फरक दिसते, बरोबर, तुरीतही फरक आहे, बरोबर, आणि कपाशीचा एकच प्लॉट तुम्हाला दिला होता मी, बरोबर. 5 एकराचा। बरोबर, बाकीची शेती मी दुसऱ्या रासायनिकवर केली, बरोबर। त्यात खूप फरक रासायनिक मध्ये आणि ऑर्गॅनिक प्लस रासायनिक मध्ये यामध्ये खूप फरक आहे। बरोबर आहे। तुम्ही हे टेक्नॉलॉजी वापरून समाधानी? बरं, बाकी शेतकऱ्यांसाठी नाही, या शेतकऱ्यांनी एक टेक्नॉलॉजी वेळा हे एरॉन टेक्नॉलॉजीचे प्रोडक्ट उपयोग करून पाहावं, अशी मी सर्व शेतकरी बांधवांना विनंती करतो। धन्यवाद सर।